मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदे सेना स्वतंत्र वचननामा प्रसिद्ध करणार आहे। मुंबईमध्ये भाजप आणि शिंदे सेना युतीमध्ये लढतात। त्यानंतर देखील शिंदे त्यांचा स्वतंत्र वचननामा प्रसिद्ध करणार आहेत। त्यामध्ये शासनाकडून मंजूर करून घेतलेल्या विकास कामांसह नव्या योजनांची घोषणा करणार हा वचननामा असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। यात शासनानं मंजूर केलेली विकास कामं आणि सर्व वयोगटांसाठीच्या नव्या योजनांचा समावेश असेल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा वचननामा प्रसिद्ध होणार आहे। यातून मुंबईकरांना आकर्षित करण्याची रणनीती शिंदे सेनेनं आखली आहे। अपडेट्स घेऊयात आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडून। वैदेही, युतीमध्ये लढत असतानाही शिंदे सेना आपला स्वतंत्र वचननामा प्रसिद्ध करणार आहे। वैदेही, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर युतीमध्ये लढत असतानाही शिंदे सेना स्वतंत्र वचननामा प्रसिद्ध करण्यामागची कारणं काय आहेत? शिवसेना प्रत्येक निवडणुकीच्या आधी स्वतःचा वचननामा प्रकाशित करते। वचननामा म्हणजेच जाहीरनामा आहे आणि या वचननाम्यामध्ये शिवसेनेनं खास करून मुंबईकरांसाठी महत्त्वाच्या गोष्टी अधोरेखित केलेल्या आहेत। त्याच्यामध्ये विशेष म्हणजे सर्वच वयोगटाचा विचार करून रुग्णालयापासून पर्यावरणापर्यंत सगळ्याच गोष्टी संदर्भात या वचननाम्यामध्ये उल्लेख असणार असल्याची माहिती मिळत आहे। सोबतच काही महत्त्वाचे मुद्दे जर आपण बघितले तर माइलस्टोन ठरलेली लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून अधिक सक्षम ही योजना कशा पद्धतीने करता येईल यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत। सोबतच कॅन्सरच्या रुग्णालयासंदर्भात देखील महत्त्वपूर्ण रुग्णालयांना एक जे आहे ते मदतीचा हात देखील दिला जाणार असल्याची माहिती मिळत आहे। बाळासाहेब ठाकरे यांच्या विद्यापीठाची स्थापना देखील केली जाणार आहे। प्रदूषणाच्या दृष्टिकोनातून बीएमसी आणि जे प्रदूषण खातं आहे यांच्यातर्फे देखील अनेक प्युरिफायर जे आहेत ते मुंबईमध्ये लावणार असल्याची एकंदरीत अनेक महत्त्वाचे मुद्दे या वचननाम्यामध्ये आपल्याला दिसतील। विकास कामांबाबतची माहिती या वचननाम्यात असेल। धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी।